नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ, मी सुधाकर सपकाळे. आज आपण इयत्ता 9वी इतिहासचा चौथा धडा म्हणजे आपला घटक आर्थिक विकास बघणार आहोत. आपण मागच्या 3 पाठांमध्ये पाहिलं की आपण पहिला पाहिला, त्याच्यानंतर इतिहास साधने हा धडा असेल, दुसरा आणि तिसरा, आणि आता आपला जो आहे तो म्हणजे आर्थिक विकास. मग प्रामुख्याने आपल्याला आर्थिक विकासामध्ये काय पाहायचं आहे की भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. मग या प्रकरणामध्ये प्रामुख्याने आपल्याला काय बघायचं आहे तर मिश्र अर्थव्यवस्थेचा अभ्यास आपण केलेला, त्याचा स्वीकार, पंचवार्षिक योजना, त्याचे यश व अपयश व बँकांचे राष्ट्रीयकरण, त्याचबरोबर 20 कलमी योजना आणि गिरणी कामगारांचा संप व 1991चे नवे आर्थिक धोरण यांचा विशेषत्वाने अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपल्याला हे प्रमुख महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारणे, त्याचबरोबर पंचवार्षिक योजना, तिचे यश व अपयश, त्याचबरोबर आपण जर विचार केला तर कामगारांचा संप, त्याचबरोबर 20 कलमी कार्यक्रम याचा आपल्याला काय करायचं आहे की अभ्यास करायचा याच्यामध्ये, आणि 1991चे नवे आर्थिक धोरण याचा विशेषत्वाने अभ्यास आपल्याला करणार आपण इथे आहोत. मग आता आपण पहिलं पाहणार आहोत म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. मग मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय तर आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी आपण कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारावी याचं विचारमंथन सुरूच होतं, आणि जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्याच्या हेतूने आपण मग कार्यमग्न झालो की आपण कार्य करायला सुरुवात केली. आणि त्यावेळचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग न स्वीकारता मध्यम मार्ग त्यांनी केलेला आहे. म्हणजे आता जर आपण विचार केला तर भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, या दोघांपैकी नेहरू यांनी या दोघांपैकी कोणती एक न घेता त्यांच्यामधील स्वर्णमध्य साधला आणि एक अर्थव्यवस्था त्यांनी घेतली, ती म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. बरोबर आहे. मग समजा आता काही देशांमध्ये काय आहे की भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय तर ही अर्थव्यवस्था काही मोजक्याच लोकांच्या हातामध्ये असते. त्याला आपण इंग्रजीमध्ये छानसं सुंदर आणि गोंडस नाव आहे, ते म्हणजे कॉर्पोरेट जगत आणि उद्योग जगत असं आपण त्याला म्हणत असतो. ती भांडवलशाही. मग भांडवलशाहीमध्ये फक्त काही मूठभर लोकांचा अधिकार असतो. आणि काही देशामध्ये कोणती अर्थव्यवस्था आहे तर समाजवादी अर्थव्यवस्था. मग समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं की त्या अर्थव्यवस्थेमध्ये काही जो सहभाग आहे किंवा सर्व सहभाग आहे समाजाचा असतो. पण विद्यार्थी मित्रांनो, या दोघही अर्थव्यवस्थेमध्ये काही फायदे आणि काही तोटे होतेच आणि आहे. म्हणून नेहरू यांनी काय केलं की एक स्वर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला आणि मिश्र अर्थव्यवस्था त्यांनी स्वीकारली. मग तुम्ही म्हणाल का हो सर, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काही फायदे तोटे नाही का? यस, ऑफकोर्स देअर इज ऑल्सो पिटफॉल्स. तिथे सुद्धा काही ना काही फायदे तोटे आहे. पण ही अर्थव्यवस्था आपल्याला समाजाच्याही कामाची आहे. का? कारण आपण लोकशाही प्रधान देश आहोत आणि त्या अनुषंगाने आपल्याला मिश्र अर्थव्यवस्था अतिशय महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ अजून आपण थोडं पाहूया. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने ही खासगी मालकीची असतात. पहिला आपण भांडवलशाहीमध्ये किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं की जी उत्पादनाची जे मालकी हक्क असतात ते खासगी मालकीचे असतात. आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये मात्र उत्पादनाची जे हक्क असतात ते कशाचे असतात तर ते समाजाच्या म्हणजे शासनाच्या हक्काचे असतात किंवा शासनाचे असतात. समाजाला म्हणजे आपली लोकशाही आली आणि लोकशाही आली म्हणजे आपला शासन आलं. मग समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये या 2 प्रकारच्या गोष्टी महत्त्वाच्या आहे की ते त्यांच्या मालकीची उत्पादने असतात. मग मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोघंही क्षेत्रात कार्य करते. साहजिकच आहे, आपल्याला समजतोच अर्थ की आपण काय केलं, भांडवलशाही अर्थव्यवस्था घेतलेली नाही. आपण काय केलं की समाजवादी अर्थव्यवस्था घेतलेली नाही. पण त्याच्यानंतर आपण काय केलं, दोघांचाही सार काय केला, मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे.
आपण पाहिलं भांडवलशाही घेतली असती तर आपली पिळवणूक तशीच राहिली असती, आणि आपण जर समजा समाजवादी अर्थव्यवस्था घेतली असती तर मग आपल्याला या भांडवलशाहीमध्ये जे कॉर्पोरेट जगत आहे त्याचं फारसं अर्थसहाय्य लाभलं नसतं, कारण शासकीय यंत्रणा सर्वच कामे करू शकत नाही. मग भारताने काय केलं की मिश्र या शब्दाला आणि मिश्र अर्थव्यवस्था या शब्दाला प्रामुख्याने अतिशय महत्त्व दिले, प्राधान्य दिले, आणि या अर्थव्यवस्थेत पुन्हा आपण काय केलेले 3 भाग पाडलेले आहेत. मग आता त्यातलं पहिलं काय आहे, सार्वजनिक क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्रामध्ये काय, या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली असतात. उदाहरणार्थ संरक्षण साहित्य उत्पादन. मग आता याच्यामध्ये काय असतं सार्वजनिक क्षेत्रामध्ये, की याचे जे अधिकार असतात, याचे जे हक्क असतात, जी उत्पादन क्षमता असते ही पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणामध्ये असतात. उदाहरणार्थ संरक्षण शास्त्र सामग्री किंवा आपण त्याला संरक्षण साहित्य उत्पादन असं म्हणूया. आता आपण विचार केला तर भुसावळच्या शेजारीच वरणगावला ऑर्डनन्स फॅक्टरी आहे. मग त्याच्यावरती आपण पाहू शकतो की शासकीय हक्क आहे. ती मालमत्ता कोणाची आहे तर शासनाची. एक उदाहरण तुम्हाला मी टिपिकल दिलेलं आहे. त्याचबरोबर खाजगी क्षेत्र. मग आता खाजगी क्षेत्रामध्ये काय असतं की या क्षेत्रामध्ये उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात. बरोबर आहे. आपण पाहिलं सार्वजनिक कोणाच्या हिताच्या आहेत किंवा कोणाच्या मालकीच्या आहेत तर सरकारच्या, आणि खाजगी क्षेत्र कोणाचे आहे तर हे उद्योजकांच्या मालकीचे, स्वतःच्या मालकीचे असतात. अर्थात त्यावर सरकारी देखरेख व नियंत्रण असते, पण उदाहरणार्थ उत्पादन क्षमता कोणत्या असतात तर उपभोग्य वस्तू. उदाहरणार्थ आता रिलायन्स कंपनीचं उदाहरण आपण घेऊया की याच्यामध्ये जे उत्पादन तयार केले जातात ते उपभोग्य वस्तू असतात. फोन असेल, सिम कार्ड असेल, त्यांचे अजून वेगळे वेगळे प्रोडक्ट असतील, हे सगळे काय उपभोग्य वस्तू याच्यामध्ये मोडले जातात. जरी ते खाजगी क्षेत्र असले तरीही त्याच्यावर शासकीय नियंत्रण असतेच. नाहीतर मग उद्या कोणी उठसूट उद्योगधंदे काढेल आणि त्यांना वाटेल ते वस्तूचं उत्पादन करेल, पण तसं नाही. तुम्ही लोकशाही प्रधान देशामध्ये राहतात तर तुम्हाला शासनाच्या नियंत्रणाखालीच काम करावं लागेल. म्हणून हे क्षेत्रही शासनाच्या नियंत्रणाखाली असतात, पण त्याला आपण खाजगी क्षेत्र असं म्हणतो. पुढे संयुक्त क्षेत्र पाहूया आपण आता. मग संयुक्त क्षेत्र म्हणजे काय तर या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात, तर काही सरकारी व्यवस्थापनाच्या अंतर्गत चालवले जातात. बघा, जसं आपण पाहिलं की भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, आपण याच्यापैकी काय केलं मिश्र अर्थव्यवस्था घेतली. मग मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपण काय केलं सार्वजनिक क्षेत्र, त्याचबरोबर खाजगी क्षेत्र, आणि त्यांचाच एक संयुक्तिक क्षेत्र हा एक परिपाक निघाला. आणि संयुक्तिक क्षेत्रामध्ये जे अधिकार असतात ते काही खाजगी उद्योजकांचे पण असतात, आणि त्याचबरोबर सरकारी नियंत्रण सुद्धा किंवा सरकारचे सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग किंवा समर्थन असते. असे म्हणजे संयुक्तिक क्षेत्र होय. विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. जर समजा काही तुमच्या कन्सेप्ट असतील तर त्या सांगत जाणे, कमेंटमधनं तुम्ही आम्हाला सांगायचं, म्हणजे मला तुम्हाला रिप्लाय देता येईल. मग पुढे आपण पुन्हा पाहूया मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी खाजगी व सार्वजनिक क्षेत्र याच्यात सुसंवाद असणं गरजेचं आहे. बघा, अतिशय महत्त्वाचं आहे. आता हे तर आपण स्थापन करून होऊन जातं, पण संयुक्त क्षेत्र जे आहे याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे की जे खाजगी लोक आहेत, जे कॉर्पोरेट जगत आहेत, जे उद्योजक आहेत ते आणि सरकार यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे सुसंवाद असायला पाहिजे. नाहीतर समजा संयुक्त क्षेत्र आपण स्थापन केलं आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं की आपल्यामध्ये सुसंवादच नाही आहे, म्हणजे आपल्याला संयुक्त क्षेत्रामध्ये मग काही फायदा होणार नाही. म्हणून यासाठी शासनामध्ये आणि उद्योजकांमध्ये आणि या संयुक्त क्षेत्रामध्ये जी लोक काम करतात त्यांच्यामध्ये सुसंवाद असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या व्यवस्थेचे एक उद्दिष्ट आहे, ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन, मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग या व्यवस्थेमध्ये भांडवलशाही समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, संयुक्त क्षेत्रामध्ये काय आहे, जरी ते निम्म हे शासनाचं असेल
त्याचबरोबर उद्योजकांचं असेल, पण सर्वात मोठा पायाभूत गाभा म्हणजे काय की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हा लोकसहभाग असला पाहिजे. हे महत्वाचं, कारण तेव्हाच ते चालणार आहे. अधिक उत्पादन, मोठ्या प्रमाणात लोकसहभाग हा त्याचा आत्मा आहे संयुक्त क्षेत्राचा. पुढे मग त्याचबरोबर या सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र या दोघे याच्यातले काय केलेलं आहे या व्यवस्थेमधलं किंवा भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्था याच्यातले आपण काय केलेलं आहे, चांगले चांगले गुण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या दोघांना एका छताखाली आणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. म्हणजे इथे ना मजुराचा तोटा आणि इथे ना फक्त समाजाचा तोटा. कारण आपण जर समाजाचं फक्त हित पाहिलं तर भांडवल जर ना खुश होतील आणि फक्त आपण भांडवलदारांचं हित पाहिलं तर मजूर ना खुश होतील. म्हणून या दोघांतील आपण गुण अवगत केलेले आहे आणि मिश्र अर्थव्यवस्था आपण हा एक चांगला प्रकार निर्माण केलेला आहे. त्याचबरोबर मग महत्वाचं म्हणजे नफ्याची प्रेरणा. कोणताही उद्योगधंदा उभा केला की नफा गरजेचा आहे की नाही? यस. कोणत्याही विदाऊट नफ्याशिवाय आपण काम करूच शकत नाही. उदाहरणार्थ रिलायन्स असेल, अदानी असेल, यांनी काय केलं की उद्योगधंदे स्थापन केले, पण त्यांना नफाच नसेल तर ते प्लॅन त्यांना बंद करावे लागतात. म्हणून यातला पहिली प्रेरणा आहे ती म्हणजे नफ्याची प्रेरणा. उपक्रमशीलता, त्याचबरोबर नियम पालन आणि कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेत दुर्लक्षून चालत नाही. बरोबर. म्हणजे काय तर नफ्याची प्रेरणा असेल, त्याचबरोबर उपक्रमशीलता म्हणजे नाविन्यता असायला पाहिजे. नाविन्यता, उपक्रमशीलता पाहिजे. बरं, एक माझा मित्र बँगलोरला, तो TVS कंपनी या 2 व्हीलर मोटरसायकलचे जे आहे त्याचं डिझाईन करत असतो. मग जुनं डिझाईन जर आपण पाहिलं तर ते कसं असतं तर पारंपरिक वाटतं, पण आपल्याला धावत्या काळाबरोबर चालावं लागेल. म्हणून तो माझा मित्र काय करत असतो, तो वेगळे वेगळे डिझाईन त्या कंपनी समोर ठेवत असतो. हे काय झाली उपक्रमशीलता. आधी आपण छोटासा फोन वापरायचो कीपॅडचा, आता आपल्याकडे स्मार्टफोन आलेला आहे. बरोबर आहे. आपण जर विचार केला सॅमसंगचा छोटा फोन असायचा, आता त्याच्यामध्ये काय आलेलं आहे उपक्रमशीलता आली आहे. आणि उपक्रमशीलता आली की आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध करू शकतो. पहिला आपण पाहिलं नफ्याची प्रेरणा पाहिली, उपक्रमशीलता पाहिली, त्याचबरोबर नियम पालन झाले पाहिजे. नियम पालन म्हणजे काय, एखादी कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता नसेल, त्याच्यामध्ये कामाचे वेळ ठरलेले नसेल, त्याच्यामध्ये योग्य वेतन ठरलेलं नसेल आणि ती कंपनी किंवा ते जगत किंवा उद्योग हा शासकीय नियमानुसार चालत नसेल तर त्याला अर्थ उरणार नाही. म्हणजे तो प्रकार कशात मोडला जाईल तर भांडवलशाहीमध्ये. त्याचबरोबर कालबद्ध नियोजन म्हणजे टाइम बाउंड महत्वाचा आहे. टाइम बाउंड महत्वाचं म्हणजे काल मर्यादा महत्वाची आहे की इतके वेळामध्ये उत्पादन झालं पाहिजे आणि इतके दिवस इतका काळ हे टिकलं पाहिजे. जर तुम्ही तकलादू समजा आता चायनीज वस्तू पहा तुम्ही की याच्यामध्ये फक्त काय आहे नफ्याची प्रेरणा हा गुण घेतला गेलेला आहे की कसाही असो फक्त चायनीज मालाला नफा मिळाला पाहिजे ही प्रेरणा त्यांची आहे. गुणवत्ता आहे का? नो, गुणवत्ता नाही. चाललं तर तासभर नाही तर दिवसभर अशी त्याची व्याख्या आहे. पण आपल्याला टायमाचं नियोजन किंवा कालबद्ध नियोजन सुद्धा करावं लागणार आहे. एखादी मोबाईल आपण परचेस केला आणि तो जर समजा काहीच काळ चालला नाही तर मग ते नियोजन म्हणता येईल की त्याला कालबद्ध नाही, मुळीच नाही. इत्यादी गोष्टी आपण मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये दुर्लक्षून चालत नाही आणि मिश्र अर्थव्यवस्थेचं हे फलित आहे किंवा अतिशय चांगल्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढे या व्यवस्थेमध्ये देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. बघा या व्यवस्थेमध्ये काय आहे, देशहिताला प्राधान्य द्यावं लागतं. आपण लोकशाही प्रधान देश आहोत. आपण जर भांडवलशाही घेतली असती तर आपल्याला तो आपला पूर्वीचा संघर्ष आठवला असता. कालच 1 ऑगस्ट झाला, अण्णाभाऊ शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती झाली आणि त्या काळामध्ये जर कंटेम्पररी विचार केला आपण तर मजुरांचे प्रश्न इतके भयावह होते, गिरणी कामगारांचे, की त्याचा विचार आपण करूच शकत नाही. मला सांगायचं काय आहे की भांडवलशाही जर स्वीकारली असती तर आपल्याला त्या आधीचे दिवस आले असते. पण आपण मिश्र अर्थव्यवस्था आहे आणि याच्यामध्ये काय आहे
तर देशहिताला, लोकहिताला, समाजहिताला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. दीर्घकालीन विकासावर आर्थिक भर देण्यात आलेला आहे. दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात आलेला आहे. दीर्घकालीन विकास म्हणजे की रोजगार हा कायम टिकला पाहिजे असा त्याच्यावर भर देण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर संरक्षण असेल, शास्त्रीय संशोधन असेल, शिक्षण असेल, रस्ते असेल, रेल्वे असेल, कालवे असतील, बंदरे, विमानतळ उभारणी हे क्षेत्रे भरपूर भांडवल व गुंतवणूक लागणारी क्षेत्रे आहे. बरोबर आहे. समजा आता विचार करू शकता आपण, संरक्षण असेल, तुम्ही आता नवीन जे ऑडियन्स हे आलेले आहे ठराव असतील त्याच्यामध्ये पहा की आपण आपलं जे स्पेस आहे किंवा आपलं जे अंतरिक्ष आहे किंवा आपण जे संरक्षण सामग्री म्हणतो किंवा आपली एखादी उपग्रहाची मोहीम असेल त्याच्यामध्ये आता आपण खाजगी लोकांना सुद्धा एंटर करण्याचा विचार निर्णयाधीन आहे. मग संरक्षण असेल, शास्त्रीय संशोधन असेल, शिक्षण, रस्ते, वाहतूक, बंदरे, कालवे इत्यादी जर असेल, विमानतळ असेल, तर यामध्ये खूप भांडवल लागतं आणि गुंतवणूक लागणारी मोठी यंत्रणा लागते, पण फळ मात्र उशिरा देणारी आहे सगळं. उदाहरणार्थ आपण जळगावचा विषय ऐकतो बऱ्याचदा की विमानतळ आहे, पण तिथे विमानाची आवाजाही सुरू झालेली आहे का? नाही, कारण ते डेव्हलप करायचं बाकी आहे. त्याला डेव्हलप केलं म्हणजे त्याला मिळणारं फळ काय उशिरा आहे. आता तुम्ही पहा, जळगाव पासून तर भुसावळपर्यंत येताना त्याच्या पुढे रस्त्याचं काय झालं आहे, 6 पदरीकरण 4 पदरीकरण झालेलं आहे, पण त्याच्यापासून मिळणारं जे फळ आहे ते कसं आहे, उशिरा मिळणार आहे आपल्याला. बरोबर आहे. मग अशी गुंतवणुकीला भांडवलही खूप लागतं आणि त्याचं जे मिळणारं फळ असतं तेही आपल्याला उशिरा मिळत असतं. या क्षेत्रात खाजगी उद्योजक मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येत नाही. बरोबर आहे ना. एवढा मोठा प्रोजेक्ट जर असेल, कोट्यावधी रुपयांचा असेल, हजारो दशलक्ष कोट्यावधीमध्ये जर तो प्रोजेक्ट जात असेल, तर खाजगी जे क्षेत्रातील उद्योजक आहेत ते फारसे पुढे येत नाही. मग ते कशी पुढे येत असतात, तर अशा वेळी सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो आणि त्यांचा काही समभाग, आपला काही समभाग हा नोंदवावा लागतो आणि तो नोंदवावा लागला की त्या ठिकाणी मग असे मोठमोठे कार्यक्रम आपल्याला हाती घेता येतात आणि पुढे ते आपल्याला जावे लागतात. वरील पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रारूप वापरून आणि पंचवार्षिक योजनाचा स्वीकार करून भारताच्या विकासाची वाटचाल सुरू आपण केलेली आहे. मग पंचवार्षिक योजना असेल, मिश्र अर्थव्यवस्थेचं जे काही इम्प्लिमेंटेशन असेल, अंमलबजावणी असेल, आपण हे स्वीकारून आता विकासाच्या वाटेवर चालत आहोत. 1973च्या औद्योगिक धोरणाने याचा प्रभाव आपण पाहिलं तर विकासाची गती वाढवलेली आहे. औद्योगिक धोरण असेल 1973 मध्ये, तर याच्याने काय झालेलं आहे, औद्योगिक धोरणाने विकासाची चालना वाढत गेलेली आहे आणि या धोरणानुसार अवजड उद्योजक, घराणी व परकीय उद्योजक याचा प्रभाव आटोक्यात आणणे या गोष्टीला प्राधान्य देण्यात आलेले आहे. 1973 मध्ये औद्योगिकरणाला प्राधान्य देण्यात आले. याच्यामध्ये काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने की परकीय उद्योग असेल, उद्योजक घराणी असतील, काही अवजड उद्योग असतील, यांच्यामध्ये यांचं प्राबल्य कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आता पहा, तुम्ही काही पारंपरिक काही शासनांची फेवरेट काही घराणी होती उद्योजक, तीच फक्त याच्यामध्ये सहभाग नोंदवायची, तर 1973 पासून त्यांचं महत्त्व कमी करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे या गोष्टींना प्राधान्य दिलेले आहे. प्रादेशिक म्हणजे त्या स्तरावर असलेल्या त्या गोष्टीचे साधनं वापरून त्या ठिकाणच्या उद्योगधंद्यांना चालना देणे. पुढे लघु उद्योग असतील, त्याचबरोबर ग्राम उद्योग असतील, घरगुती उद्योग असतील आणि यांच्या विकासावर लक्ष देण्यात आले आहे. सहकार क्षेत्र असेल, विशेष लक्ष देण्यास सुरुवात झाली आहे. मग घरगुती उद्योग असेल, लघु उद्योग असेल आणि त्याचबरोबर सहकार क्षेत्र जे असतील गावोगावी त्यांच्याकडे लक्ष देण्यात आलेलं आहे. मग तुम्ही जर विचार केला, समजा लघु उद्योग म्हणजे तुम्ही छोटीशी एखादी प्लास्टिक फॅक्टरी टाकू शकतात, ग्राम उद्योग म्हणजे तुम्ही घरच्या घरी एखादी उद्योग करू शकतात, तो पापड असेल, तो अगरबत्ती असेल, तो मॅचबॉक्सचा असेल, असे उद्योग. सहकारी क्षेत्र म्हणजे तुम्ही जर ग्रामीण भागात गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला दूध डेअरी असते, एखादी संरक्षण सोसायटी असते, याच्यामध्ये सहकार क्षेत्राचा वापर करून त्या
खेड्याला स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व आपण विद्यार्थी मित्रांनो मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये पाहिलेलं आहे.